नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा अभ्यास क्रीडा यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण तुमच्या मनात काही गट क या परीक्षेविषयी जे काही प्रश्न आहेत त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की आयोगाने 21 डिसेंबर 2023 रोजी एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं. त्यानुसार आयोगाचं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांनी जेव्हा पूर्वपरीक्षेचे फॉर्म भरले तेव्हा त्यांनी क्लर्क आणि टायपिस्ट ह्या पदासाठी जे काही प्राधिकरण निवडले होते, जे ऑप्शन्स निवडले होते ते त्यांनी आता आयोगाने उपलब्ध करून दिले. आणि ते ऑप्शन्स बघितल्यावर काही विद्यार्थ्यांमध्ये काही प्रश्न निर्माण झाले काही विद्यार्थ्यांच्या मनात. जसे की त्यांनी जेव्हा आपला रोल नंबर सर्च केला तेव्हा त्यांना समजलं की त्यांनी खूपच कमी प्राधिकरण निवडले आहेत. तसेच काही विद्यार्थ्यांच्या मनात असा पण प्रश्न निर्माण झाला की हे जे प्राधिकरण लावले आहेत ते पसंतीक्रमानुसार आहेत का रँडमली आहेत, असे काही प्रश्न निर्माण झाले. तर मी तुम्हाला सांगतो की आयोगाने जे प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं त्यात आयोगाने कुठेही पसंतीक्रम असा उल्लेख केलेला नाही. आयोगाने फक्त एवढंच म्हटलं आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो की हे बघा, महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 करिता दिनांक 20 जानेवारी 2023 प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरून लिपिक टंकलेखक संवर्गासाठी उमेदवारांकडून नियुक्ती प्राधिकरणनिहाय विकल्प घेण्यात आले होते. त्याचा तपशील संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे. म्हणजे जे तुम्ही विकल्प निवडले त्याचा फक्त तपशील तुम्हाला तुमच्या माहितीसाठी तुम्हाला बघण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे, एवढंच म्हटलं आहे. असं नाही की त्यांनी म्हटलं की तुमचा पसंतीक्रम दिला आहे का नाही, असं काहीही म्हटलेलं नाही. आणि तुम्ही जर ती PDF बघितली तर त्यातसुद्धा बघा, त्यात फक्त एवढंच म्हटलं आहे की क्वालिफाईड कॅन्डिडेट्स ऑप्शन्स, एवढंच म्हटलं आहे तिथे. क्वालिफाईड कॅन्डिडेट्स ऑप्शन्स, तिथं असं कुठेही उल्लेख नाही की तिथं प्रेफरन्स वाईज आहे किंवा पसंतीक्रमानुसार आहे. पण इथे एक गोष्ट प्रश्न निर्माण करणारी आहे की आता काही विद्यार्थ्यांचं आता उदाहरणार्थ तुम्ही हा पहिला विद्यार्थी बघा, याचे जे पसंतीक्रम बघितले किंवा प्राधिकरण जर बघितला, त्याने निवडलेले प्राधिकरण बघितले तर 8.16.11 हा आधी आहे आणि 8.4.1 हा नंतर आहे. म्हणजे जो लिस्टमध्ये जो आधी होता 8.4.1 तो नंतर आहे आणि जो नंतर होता 8.16 तो आधी आला आहे. तर हे असं का झालं याविषयी आयोगाने आपल्याला क्लॅरिफिकेशन द्यायला पाहिजे होतं, पण ते दिलेलं नाही. आणि अजून एक की हा जो क्रम आहे हा पसंती क्रमानुसार नाही, असं आपण यावरूनही सांगू शकतो की यापूर्वी म्हणजे 2023 पूर्वी ज्या पण गट क या परीक्षा झाल्या त्यांच्यासाठी पसंतीक्रम हा टायपिंग झाल्यानंतर उपलब्ध करून देण्यात आला होता. टायपिंग झाल्यानंतर त्यामुळे 2023साठीही असं असू शकतं की आपल्याला जो पसंतीक्रम किंवा प्रेफरन्स द्यायचा आहे तो टायपिंग टेस्ट झाल्यानंतर उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. आणि दुसरा प्रश्न असा निर्माण झाला विद्यार्थ्यांच्या मनात की त्यांनी खूपच कमी प्राधिकरण निवडले आणि त्यांना कल्पनाच नव्हती की त्यांना माहितीच नाही की आपण खूप कमी प्राधिकरण निवडले. कारण की त्यांनी एकतर फॉर्म सायबर कॅफेवर दुसऱ्यामार्फत भरून घेतला किंवा मित्रामार्फत भरून घेतला, असं झालं असेल, किंवा काही ऑप्शन त्यांच्याकडनं टिक झाले नसतील, असं असू शकतं. तर त्यांच्या मनात प्रश्न आहे की त्यांना आता विकल्प वाढवायचे आहेत, तर त्यासाठी काय करता येईल. तर बघा मित्रांनो, पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरला तुम्ही, त्यानंतर पूर्वपरीक्षा झाली, मुख्य परीक्षा झाली आणि आता तुम्ही म्हणताय की तुम्हाला जास्त प्राधिकरणं ॲड करायचे आहे. तर ते थोडं मुश्किल आहे, पण होऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आयोगाला मेल करावा लागेल. आयोगाला असा मेल करा की तुम्हाला कोणतीही कल्पना नव्हती की पूर्वपरीक्षेच्या वेळेस फॉर्म भरताना जे प्राधिकरण निवडायचे होते त्याविषयी कल्पना नसल्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा नवीन संधी मिळावी आणि नवीन प्राधिकरण आम्हाला ॲड करता यावेत, अशी संधी उपलब्ध करून देण्यात यावी, अशा आशयाचा एखादा मेल लिहा आणि आयोगाला सेंड करा. तर असं होऊ शकतं की जेव्हा तुम्हाला टायपिंग टेस्ट झाल्यानंतर जेव्हा प्रेफरन्स द्यायची वेळ येईल तेव्हा आयोग नवीन प्राधिकरण ॲड करण्याची सुद्धा तिथं तरतूद करून देईल, असं होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही त्यासाठी मेल करा आयोगाला. आता अजून एक बघा, आता इथे बघा 8.1.2 इथे महिला प्रवर्गासाठी एक पण जागा नाही आहे, तुम्ही बघू शकता.
तर अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा प्राधिकरण निवडाल तेव्हा पण लक्षात द्या की तुमच्या कास्ट वाईज तिथे जागा आहेत का, असतील तर किती आहेत ते व्यवस्थित बघून तुम्ही जेव्हा तुम्हाला नंतर भविष्यात संधी निर्माण होईल प्राधिकरण द्यायची किंवा प्रेफरन्स द्यायची तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि तुम्ही जर प्राधिकरण ॲड करण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा संधी हवी आहे त्या अशाचा मेल करणार तर तुम्ही कोणते कॉन्टॅक्ट यूज करायचे ते बघा. हे बघा, मी हे काही कॉन्टॅक्ट्स काढलेत, हे तुम्हाला MPSCच्या वेबसाईटवर इझिली अवेलेबल असतील, तरी पण मी तुम्हाला या स्लाईडमध्ये देतो आहे. तर हे बघा, हा मोबाईल नंबर आहे आणि हे 2 टोल फ्री नंबर आहेत आणि हा आपल्या आयोगाचा ईमेल ID आहे. याच्यावरती तुम्ही मेल करू शकता आणि तुमचे जे काही प्रश्न असतील त्याच्याविषयी तुम्ही त्यांना विचारू शकता. हा बघा, मी पण एक मेल केलेला आहे त्यांना. तर तुम्ही इथं सब्जेक्टमध्ये लिहा जाहिरात क्रमांक याविषयी आणि तुमची जी काही समस्या असेल ती तिथे मांडा. ठीक आहे, आणि तो मेल याच्यावर सेंड करा. असे जर जास्तीत जास्त मेल आयोगाकडे गेले तर होऊ शकते की आयोग तुम्हाला भविष्यात पुन्हा नव्याने विकल्प प्राधिकरण ॲड करण्याची संधी उपलब्ध करून देईल, असं होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त मेल सेंड करा. विद्यार्थ्यांना तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगा, आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू. आणि कमेंटमध्ये हे पण सांगा की आयोगाने तुम्हाला आता नव्याने विकल्प ॲड करून देण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे की नाही. धन्यवाद.